मित्रांनो नमस्कार. वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी अखेर एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी ही समोर आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCRT पुणे यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर थांबलेली प्रमाणपत्रे वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याने नाराज व चिंतित असलेल्या शिक्षकांचा मोठा ताण हलका झाला आहे. दिनांक 2 जून 25 ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते. शेकडो शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. मात्र प्रशिक्षणानंतर अपेक्षित असलेली प्रमाणपत्रे वेळेत मिळाली नाहीत. परिणामी या शिक्षकांमध्ये संभ्रम आणि निराशा पसरली होती. कारण या प्रमाणपत्रांवर पुढील सेवाविषयक लाभ व पदोन्नतीनंतरच्या प्रक्रियेचे अवलंबित्व डिपेंड होते. शिक्षकांच्या या प्रश्नाकडे शिक्षक महासंघाने गांभीर्याने लक्ष दिले. त्यामुळे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक आघाडीचे सहसंयोजक यांनी थेट माननीय महसूल मंत्री यांच्याकडच्या मदतीने हा विषय संबंधित विभागापर्यंत पोहोचती केला. त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून बैठकांमधून हा मुद्दा मांडून आणि सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून अखेर SCERT पुणे येथील सहसंचालक यांनी संबंधित उपसंचालक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांना प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षित असलेली प्रमाणपत्रे शिक्षकांना लवकरच मिळणार आहेत. सहसंचालकांनी काढलेल्या आदेशात प्रमाणपत्र वितरणासाठी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. उपस्थिती दिनांक 2/6/2025 ते 12/6/2025 या कालावधी म्हणजे 10 दिवस निर्धारित कालावधीवर प्रशिक्षणार्थीची उपस्थिती ही अनिवार्य असणार आहे. तसेच मूल्यमापन हे प्रशिक्षण त्यांना मूल्यमापनातील सर्व प्रकारांमध्ये म्हणजे की स्वाध्याय, प्रशिक्षणोत्तर चाचणी, कृती संशोधन, नवोपक्रम, प्रकल्प किमान 50% गुण मिळवणं त्यांनी आवश्यक आहे. वितरण प्रक्रियेमध्ये वरील दोन्ही अटी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सोबत जोडलेल्या नमुना प्रमाणपत्रावर प्राचार्य आणि केंद्र समन्वयक यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र वितरित करावे. प्रमाणपत्रावर प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या गटात प्रशिक्षण पूर्ण केले त्याची नोंद करणे आवश्यक आहे. या अंमलबजावणीनंतर लवकरच शिक्षकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल अशी आशा आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.